गौरव अहुजाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण सापडल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। त्याला मेडिकलसाठी नेण्यात आलेला आहे। कराडमध्ये केलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण सापडलंय अशी सूत्रांची माहिती आहे। कराड पोलिसांनी सुरुवातीला त्याचा ताबा घेतला, त्या ठिकाणी त्याची मेडिकल झाली आणि त्यावेळेला त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोलचे प्रमाण सापडल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्याच्यानंतर आता त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे आणि आता पुणे पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयामध्ये नेलेलं आहे, तेही मेडिकलसाठी। आता त्या ठिकाणचा रिपोर्ट नेमका काय येतो हे देखील पाहणं तसंच महत्त्वाचं असेल। कराडमध्ये केलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण जे आहे ते आढळलंय अशी सूत्रांची माहिती मिळतेय। मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या गौरव अहुजाने काल जे अश्लील कृत्य केलेलं होतं त्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यासोबतच त्याचा मित्र त्याच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस त्याच्या मागावर होते, शोधात होते। एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा सवाल जो आहे तो उपस्थित केला जाऊ लागला आणि त्यानंतर सूत्र हरली आणि त्याच्यानंतर आता गौरव अहुजाला ससून रुग्णालयात गौरव अहुजाची सध्या मेडिकल केली जात आहे। पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास गौरव अहुजाला येरवडा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेले आहेत। काल रात्रीच्या सुमारास गौरव हा कराड पोलिसांना शरण आला होता। त्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ तयार केला होता, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून माफी देखील मागितली होती, पुणेकरांची माफी मागितली होती आणि त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील गौरव अहुजाने माफी मागितली होती आणि त्यानंतर तो पोलिसांना शरण आलेला आहे आणि पुणे पोलिसांची एक टीम कराडला जाऊन त्याचा ताबा घेतलेला आहे आणि आता गौरव अहुजाची या ससून रुग्णालयात मेडिकल सध्या सुरू आहे। यापूर्वीच कराडमध्ये देखील गौरव अहुजाची मेडिकल करण्यात आलेली आहे आणि या मेडिकल रिपोर्टमध्ये गौरवने मद्यपान केलं होतं हे आता स्पष्ट झालेलं आहे। या रिपोर्टमध्ये तशा पद्धतीचे उल्लेख हा समोर आल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळते। त्यामुळे आता या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर या मेडिकल रिपोर्टच्या आधारावरती आज दुपारी या दोघांना अर्थात गौरव अहुजा आणि त्याचा दुसरा जो मित्र आहे बागेश ओसवाल या दोघांनाही शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे आणि या दोघांचीही पोलीस कोठडी येरवडा पोलिसांकडून मागितली जाणार आहे। कारण ज्या पद्धतीने काल सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास येरवडा परिसरातल्या शास्त्रीनगर भागामध्ये गौरव अहुजाने रस्त्यावरतीच लघुशंका केली होती आणि त्यानंतर ज्या पद्धतीने अश्लील हावभाव केले होते, त्यामुळे एकूणच पुणे शहरासह राज्यभरामध्ये त्याच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। राजकीय सामाजिक नेत्यांकडून तीव्र संताप देखील व्यक्त करण्यात आला होता। काल संध्याकाळी देखील काँग्रेसकडून गौरवच्या वडिलांचा जो स्वारगेट परिसरामध्ये बार आहे आणि गौरवचा जो आहे तो निषेध केला जातोय। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।